मनसेच्या युतीचा प्रस्ताव शिवसेनेनं झिडकारल्यानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच बोलणार आहेत। दादरमधील शिवाजी मंदिरात मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। त्यात राज ठाकरे युतीबद्दल भूमिका मांडण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे याच मेळाव्यात मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादीही घोषित होऊ शकते। आज रात्री 8 वाजता शिवाजी मंदिर इथं हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे। त्यामुळे शिवसेनेबद्दल राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। 26 जानेवारीला उद्धव ठाकरेंनी भाजपची युती तुटल्याची घोषणा केली। मात्र त्याआधीच राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव मांडला होता। असा गौप्यस्फोट मनसे नेते बाळा नांदगावकरांनी माझा कट्ट्यावर केला। शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याआधी मनसे नेत्यांनी मातोश्री का गाठली नाही असा प्रश्न विचारल्यानंतर बाळा नांदगावकरांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहूया। जेव्हा तुम्ही गेला होता राज ठाकरेंचा निरोप घेऊन किंवा हे मनोमिलन घडवण्यासाठी, तेव्हा मातोश्री रिलक्टंट होती ह्या सगळ्याच गोष्टींच्या बद्दल? नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो की 21-22 तारीखपासून मला माहिती आहे यांची युती तुटण्यापूर्वी राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता। त्यांच्याशी काही त्यांचं बोलणं झालं, जे मी आज बोललो सुद्धा। त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांना 7 फोन केले, त्यातले 3 फोन तर माझ्यासमोर केले होते, मी त्याला पण असे इतके फोन करण्याची का म्हणजे गरज काय? ते फोन जे काय केले ना ते मी तुम्हाला मगाशी मला कोणीतरी विचारलं, मी म्हणालो की संजय राऊत सांगते फोन का केले होते, राज ठाकरे साहेबांची काय भूमिका होती, त्यांना उद्धव साहेबांशी काय बोलायचं होतं आलं लक्षामध्ये। पण दुर्दैवाने उद्धव साहेबांनी फोनच घेतला नाही की संजय राऊत साहेबांनी फोन केला होता युती तुटण्यापूर्वी 21-22 तारखेलाच, आणि 23 तारखेला आमच्या डोक्यात वेगळंच चाललं होतं। सांगितलं मी तुम्हाला। आता संजय राऊतांनी त्याचा खुलासा करायला पाहिजे का मी करायला पाहिजे? एक तर संजय राऊत खुलासा करतील किंवा राज ठाकरे खुलासा करतील। केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरल्यामुळेच मनोहर पर्रिकरांना गोव्यात पाठवलं जात असल्याचं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। गोव्यातील सालेगावमधील जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी उद्धव यांनी गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली। सुभाष वेलिंगकर, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीचा पर्याय गोवेकरांसमोर आहे। मोदींच्या निर्णयामुळे लोक दहशतीत असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली। पूर्वी शिवसेना प्रमुख इथे आले होते, मागच्यामध्ये एक सभा होती। त्याही वेळेला आम्ही मोगोबरोबर युतीचा प्रयत्न करत होतो। मी ढवळी त्यांना म्हटलं की त्यावेळेला जर का आपली युती झाली असती ना तर ही लोक औषधाला सुद्धा शिल्लक राहिली नसती। तेव्हाचे दिवस होते ते वेगळे होते, आजचे दिवस वेगळे। पण एक गोष्ट मला असं वाटतं बरं आहे की काही वेळेला काही गोष्टी सहज होतात, त्याचं तेवढं महत्व कळत नाही। पण हा मधला जो काही काळ गेलेला आहे त्याच्यातनं अनुभवातनं आम्ही शाणे झालो, वेलिंगकर सर तुम्ही झालेला आहात आणि मला वाटतं गोव्याकर जनता सुद्धा झालेली। या आपल्या सगळ्यांचा अनुभव हा एकच आहे की फसवणूक झाली आहे आपली। राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांनी करायच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे। याआधी अ वर्गातील महापालिकांसाठी उमेदवारांना 5 लाखांपर्यंतची खर्चाची मुभा होती, ती वाढवून आता 10 लाख करण्यात आली आहे। तर जिल्हा परिषदांची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना 6 लाख आणि पंचायत समितीची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना 4 लाख खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे। अंतर्गत गटबाजीच्या कचऱ्यात अडकलेल्या मुंबई काँग्रेसनं अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यात 115 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। पहिल्या यादीत काँग्रेसच्या विद्यमान 19 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप करत आतापर्यंत 8 नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलाय। पहिल्या यादीत कामत गटाच्या एकाही उमेदवारीचं तिकीट देण्यात आलं नाहीये। त्यामुळे निरुपमांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या यादीत कुणाकुणाची नावं असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। पुण्यातल्या आघाडीतल्या बिघाडीचं खापर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या डोक्यावर फोडलं। पुणे महापालिकेसाठी काँग्रेसला हव्या असलेल्या 9 जागा सोडण्यासाठी राष्ट्रवादी तयार नसल्याची माहिती अशोक चव्हाणांनी दिली। ते मुंबईत बोलत होते। दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात राष्ट्रवादीनं आघाडीसंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा काँग्रेस स्वबळावर लढण्यास समर्थ आहे असा इशारा चव्हाणांनी दिला।